मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून आज मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या दालनामध्ये बैठक। रिक्षा टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा। राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याकडून 11 मनसैनिकांचा शिवतीर्थावर होणार सत्कार। दहिसरमध्ये संजय निरुपमांच्या कारवर हल्ला केलेल्या आणि जामिनावर सुटलेल्या मनसैनिकांची थोपटणार पाठ। देशात माओवादी संघटना पुन्हा सक्रिय होणार असल्याचा इशारा। कमकुवत नाही पण पुन्हा उभे राहू शकतो म्हणत पत्रकातून दावा। माओवाद्यांच्या इशाऱ्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर। परतवाडा प्रकरणातील आरोपी अयान अहमद विरोधात आणखी एक तरुणी आली समोर। अयान अहमद विरोधात नोंदवला जबाब, तर पोलीस कोठडी संपत असल्यानं अयानसह इतर आरोपींना आज कोर्टात हजर करणार। भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार। खरात सध्या 7व्या गुन्ह्यामध्ये अटकेत, तर खरातवर नाशिकमध्ये 12 गुन्हे दाखल। तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती समोर। प्रहार पक्ष विलीन केला तरच विधान परिषदेवर संधी देणार। बच्चू कडू यांच्या समोर शिवसेनेची मोठी अट। सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। बच्चू कडू काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांच्या नजरा। अजितदादांच्या अपघाताला 3 महिने होत आहेत, पण तपास पुढे सरकलेला नाही। 28 तारखेला सीआयडी ऑफिसला देणार भेट। रोहित पवारांची दादांच्या अपघाताच्या तपासाबाबत नाराजी। बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना अखेर परती। छत्रपती शिवरायांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मागितली माफी। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचाही आरोप। इराणकडे असलेलं युरेनियम आम्ही ताब्यात घेतलं। लवकरच इराणसोबतचं युद्ध होणार समाप्त। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा नवा दावा। आणि विदर्भात उष्णतेची लाट। 4 जिल्ह्यांचा पारा 46 डिग्री पार। पुढचे 2 दिवस तापमान वाढीचा हवामान विभागानं दिला इशारा। त्यात संजय निरुपम यांच्या कारवर हल्ला करणाऱ्या मनसैनिकांचा आज शिवतीर्थवर सत्कार होणार आहे। आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थवर ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार होणार आहे। राज ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांच्या हस्ते हा सत्कार केला जाईल। तर शिवतीर्थवर मनसैनिकांचा सत्कार केला जाणार आहे। जे 11 मनसैनिक ज्यांनी संजय निरुपम यांच्या गाडीवर हल्ला केलेला होता, या 11 मनसैनिकांचा आज शिवतीर्थवर राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या हस्ते सत्कार होणार आहे। अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणात मोठी अपडेट आहे। या प्रकरणात आणखी एका 16 वर्षाच्या तरुणी ही पीडित असल्याचं समोर आलंय। या तरुणीनं एसआयटी समोर स्वतः येत जबाब नोंदवलेला आहे। आरोपी अयाननं इच्छेविरोधात स्पर्श केला असा जबाब या तरुणीनं एसआयटी समोर नोंदवलाय। मुख्य आरोपी अयान अहमदसह अन्य आरोपींची पोलीस कोठडी आज संपते आहे, त्यामुळे या आरोपींना आज न्यायालयात पुन्हा हजर केलं जाणार आहे आणि पुन्हा त्यांना कोठडी मिळते का याची माहिती घेतली जाईल। धाराशिवच्या उमरा गावात एका शेतकरी कुटुंबानं बायोगॅस क्रांती केलेली आहे। गावातील जाधव कुटुंबानं जनावरांच्या शेणातून बायोगॅसची निर्मिती केली। युद्धामुळे सिलेंडर मिळत नव्हता, तेव्हा लोक हैराण झाले होते। अशा वेळी जाधव कुटुंबानं स्वावलंबी होत पारंपरिक गॅसचा वापर केला। जाधव कुटुंबात एकूण 12 जण आहेत, त्यामुळे सगळाच स्वयंपाक हा बायोगॅसचा वापर करून केला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताचा मूलमंत्र जाधव कुटुंबानं जपला। आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी त्यांच्याशी संवाद साधला। नालीच्या घाणीवरून गॅस निघतो आणि त्याच्यावर चहा बनवला जातो, अशा अनेक आपण मीम्स किंवा ह्या गोष्टी सगळ्या पाहत असतो। मात्र धाराशिव जिल्ह्यातील उमरा गावात प्रत्यक्षात बायोगॅसपासून जे आहे ती गॅसच्याद्वारे स्वयंपाक बनवला जातो आणि हे कुटुंब
12 जणांचा जो आहे तो रोजचा नित्यनियमानं स्वयंपाक बनवला जातो. एकीकडे आपल्याला माहिती आहे की आखाती देशात जे युद्ध सुरू झालं होतं आणि त्या युद्धानंतर गॅस टंचाई प्रामुख्यानं समोर झाली, त्याच्यावरती कुठेतरी तोडगा किंवा पर्याय या कुटुंबानं साकारला. आपण या कुटुंबाचा होता आहे हा जो चहा याच्यावरती उकळायला पाहतो की आपण बायोगॅसच्या माध्यमातून जो गॅस उपलब्ध आहे त्या गॅसवर केला. आपल्याला इथं कुठेही आसपास आपल्याला टाकी दिसणार नाही आहे किंवा सिलेंडरची टाकी दिसणार नाही आहे. ही 2 टोपले शेण यासाठी ते दररोज त्याच्यामध्ये टाकतात आणि त्याच्यानंतर जे आहे ती हा गॅस सगळा निर्मित केला जातो. आपल्यासोबत हे जाधव सर आहेत. त्यांना मला सांगा कशा पद्धतीने सगळे हे तुम्ही गॅसचं गणित बांधलेले आहे? आम्ही हे म्हणजे जे आहे की 1 दिवस आड करून आम्ही त्याच्यामध्ये 2 टोपले शेण टाकतो आणि शेण टाकल्यानंतर आम्ही त्याच्यात ते मिक्सर ते आम्हाला एक त्या म्हणजे बायोगॅसबरोबर एक मिक्सर दिलं शेण काढण्याकरता. आम्ही त्याच्यावर शेण बारीक करतो म्हणजे बारीक शेण करूनच त्याच्यामध्ये आत सोडावं लागतं आहे आणि ते जे खोकं जे आहे ते कमीत कमी त्याच्यामध्ये 30 ते 40 लिटर पाणी त्याच्यामध्ये असतं. ते 30 ते 40 लिटर पाणी आपण त्याचं ते शेण काढलं की आपण ते किती दिवस जातं ते आम्हाला 2 दिवस जातो बायोगॅस. ते किती खर्च आला सगळा साधारण? आम्हाला खर्च टोटल फक्त 13,500 रुपये खर्च आला त्याच्यानंतर काही खर्च आलेला नाही आम्हाला. निश्चितच हेच कौतुकास्पद म्हणावं लागेल. आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीची आत्मनिर्भर भारताची संकल्पना आहे आणि या संकल्पनेतून जर या बायोगॅसच्या माध्यमातून गॅस टंचाईचा जो फटका बसतो त्याला कुठेतरी पर्याय या कुटुंबानं शोधला आणि तो यशस्वी झाल्याचं सुद्धा दिसतंय. सागर जाधवसह बालाजी निर्भळ, न्यूज 18 मराठी, धाराशिव, कळंब. आता अजून काही सविस्तर घडामोडी आपण बघणार आहोत. NCERTच्या 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा हटवण्यात आला. त्यावेळी शिवप्रेमींनी संताप नोंदवलाय. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप करत राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हणत सातारा संस्थानच्या राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. ही अतिशय धोक्याची घंटा आहे. ही अतिशय सिरियस गोष्ट आहे आणि हे असं चालणार नाही. कालांतराने बघता 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 शिवाजी महाराजांवर देखील पडदा पडू शकतो आणि तोच प्रयत्न चाललाय असं मला वाटतं. नाही चालणार हे. शिवाजी महाराज जोपर्यंत ही पृथ्वी आहे, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव तेवत राहील. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना 1500 रुपये दिले जातात. या योजनेचा महिलांना फायदा झाला त्यापेक्षा महायुतीला जास्त फायदा झाला. विधानसभेमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं. आता याच लाडकी बहीण योजनेबद्दल धक्कादायक वास्तव पुढे येत आहे. या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना नोटिसा बजावण्याचं काम सुरू झालेलं आहे. राज्यातील योजनांचा गैरफायदा घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांवर प्रशासनाचा फास आवळला जातोय. विविध शासकीय योजनांना तब्बल 12,915 जणांनी गैरफायदा घेतल्याचं समोर येत आहे. त्यापैकी 6,457 महिला असल्याचं समजतंय. याच मुद्द्यावरून संजय शिरसाट यांनी आपली भूमिका मांडली. वसुली आत्तापर्यंत केलेली नाही, मात्र ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं या योजनांचा फायदा घेतला त्यांना नोटीस दिल्या जातील असं शिरसाट म्हणाले. वसुली मला वाटतं आता अद्यापर्यंत केलेली नाहीये. निश्चित ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फायदा घेतला असेल तर त्यांना नोटीस जरूर दिल्या असतील, परंतु वसुली कुठे झालेली नाही. हे लाडक्या बहिणींना याच्यात बदनाम करण्यापेक्षा ज्या पद्धतीनं मंजूर करताना तुम्ही प्रलोभनाच्या पद्धतीनं ही योजना लागू केलेली आहे, त्याच्यामुळे आता लाडक्या बहिणींना दोष देण्यात अर्थ नाही. तुम्ही सरसकट पुरुषांचे सुद्धा फॉर्म मंजूर केले आणि त्याच्यामुळे ज्यांनी मंजूर केले त्याच्यावर कारवाई करा. आणि माझं गेल्या वर्षापासूनच लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद केलेले आहेत. ना आम्ही काही गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे, ना कुठं आमच्या घरात कोण गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे, ना 4 व्हीलर आहे, ना काहीच नाही आमच्याकडं. तरी पण आम्हाला अपात्र केलंय. सरकार दोषी. आता त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं हे सगळ्यांना. आता त्याच्यात सगळ्यांनीच हात धुवून फायदा घेतलेला आहे. तिथे हे करायचं आणि जे खरोखर ज्यांना खरोखर हे आहे ना त्यालाच ही योजना राबवायला पाहिजे. आता भरपूर ज्याच्याकडे आहे त्यांनी पण लाभ घेतला. का फायदा आहे? असं नाही ना व्हायला पाहिजे.
मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक आज होते आहे. मंत्रालयामध्ये दुपारी 12:30च्या दरम्यान ही बैठक होती आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या दालनामध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीला कामगार नेते शशांक राव, संजय निरुपम उपस्थित राहणार आहेत. बैठकीमध्ये रिक्षा टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा होईल. व्यावहारिक मराठी अनिवार्यतेच्या अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा होईल. दरम्यान सरकारकडून येत्या 1 मे पासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला होता. आजच्या बैठकीत काय निर्णय होतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. संजय निरुपम यांच्या कारवर हल्ला करणाऱ्या मनसैनिकांचा आज सत्कार होणार आहे. सकाळी 11 वाजता त्या सगळ्या मनसैनिकांना शिवतीर्थावर बोलवण्यात आलेलं आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या मनसैनिकांचा सत्कार होतोय. राज ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे. संजय निरुपम यांच्या कारवर हल्ला करण्यात आला होता. मनसैनिकांनी मराठीचा आग्रह धरला आणि परिवहन मंत्र्यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी व्हायलाच हवी अशी भूमिका मांडलेली होती. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं, मग ते जामिनावर सुटले. यानंतर आज 11 वाजता त्यांचा सत्कार होतोय राज ठाकरे यांच्याकडून. राज ठाकरे आणि अमित ठाकरे या सगळ्या 11 मनसैनिकांचा सत्कार करणार आहेत. सकाळी 11 वाजता त्या सगळ्यांना शिवतीर्थावर बोलवण्यात आलेलं आहे. जे केलं ते योग्यच केलं, यासाठी पाठ त्यांची थोपटली जाणार आहे. शिवसेनेचे परिवहन मंत्री ज्यांनी हा निर्णय घेतला त्यांच्याच पक्षातले संजय निरुपम यांची थोडीशी विरोधाची आणि नाराजीची भूमिका होती.